टायमावर आम्ही घेतल्या आता सँडली तेव्हा कामी नाही आल्या, पण असो हाताखाली असलेली वस्तू कधी पण कामी येते. आता आमचं सगळं. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्वजण? आय होप एकदम मस्त असाल आणि स्वस्त असाल. आजचा आहे शनिवार आणि शनिवारच्या दिवशी माझी इथं निघलेली आहे साफसफाई, जी की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आज थोडंसं घरातलं जे पण सामान होतं ते थोडंसं चेंज केलेलं आहे, कारण खूप जास्त पसारा वाटत होता घरामध्ये. त्यामुळे ना थोडीशी घराची म्हटलं साफसफाई पण करूया आणि थोडंसं सामान पण चेंज वगैरे करूया. तर तेच मी तुम्हाला दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत जा. माझी व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करत जा. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. तर आज आहे शनिवार आणि मुलं शाळेत गेली नव्हती. आज मला मुलांची बी खूप सारी हेल्प भेटली, म्हणजे मदत मिळाली. चादरा वगैरे टाकण्यात, सर्व म्हणजे उचल खाचल करण्यात थोडासा सपोर्ट मिळाला. कारण मुलं जर घरी असली ना तर ते आपल्याला हेल्प करतात, आपली मदत करतात. त्यामुळे छोटे मोठे जे पण आहेत घरामध्ये ते सर्व मला हेल्प करत होते. त्यामुळे काम थोडंसं जे हार्ड आहे ते थोडंसं कमी होऊन जाते. आपल्याला पण थोडंसं असं मिक्स वाटते. बोलत बोलत काम केलं ना आपल्याला पण वाटत नाही आपण काम करत आहे म्हणून. तर इथं सर्व चादरा वगैरे जे तुम्ही बघत असाल, जे कूलर होता पहिले ते स्टँडवर ठेवला असता, त्याच्यावर ते डब्बा भेटतो त्या पाण्याचा, त्याच्यावर ठेवलेला होता. आता तो मी खाली केलेला आहे रिकामा. कारण आत्तापर्यंत त्याची जरूरत होती, कारण फॅन वगैरे लावत होतो. पण आता खूप जास्त थंडी वाढत आहे, त्यामुळे ना फॅन वगैरे तर लावत नाही. म्हटलं चला मग थोडंसं आपण पॅकच करून घेऊया कूलर, कारण सध्या काय त्याचा उपयोग नाही. 3 महिने तर त्याचा काय सध्या उपयोगच नाही. त्यामुळे ना कूलर वगैरे थोडासा काढून घेतला, खाली सरकून घेतला आम्ही दोघींनी. आणि त्याला माझी गेलेली साडी वगैरे होती ती पण लावून घेतली, थोडीशी छान दिसायसाठी, म्हणजे कोणी आलं तर छान दिसेल. आत्तापर्यंत तर फॅन वगैरे चालू होता, पण आता त्याची आवश्यकता नाही, म्हणून हे सर्व मी आज काढून घेतलेलं आहे. आणि फ्रीजवर पण खूप सारा पसारा होता आमच्या, ते पण एकदम असं चिकट झालं होतं, तेलकट झाला होता. औषधी वगैरे त्यावर राहते, तेल वगैरे राहते, तर तो पण खूप जास्त असा तेलकट झाला होता. काही पण सामान ठेवलं तर त्याला तेल लागत होतं. त्यामुळे ना आज म्हटलं चला सर्व पसाराच आवरून घेते, थोडंसं एक्सचेंज पण करते आणि थोडासा पसारा पण आवरून घेते. म्हणून सर्वात पहिले मी अशा प्रकारे इथं कूलर ठेवला, तुम्ही पाहू शकता. तिथं साडी वगैरे अशी पूर्ण रॅप केली आणि त्याच्यावर त्याचं झाकण ठेवलं. आणि मग अशा प्रकारे मी इथं चादरा जे पण रोज वापरण्यात येतात आपल्या चादरा, ती इथं अशा घडी मारून व्यवस्थित झाकून ठेवलेले आहेत. म्हणजे आता थोडंसं छान वाटत आहे. आता इकडं फ्रीजवरती जे पण पसारा होता ते सर्व माझ्या मुलींनी काढून दिलं मला, कारण सर्वांची मदत मला झालेली आहे. आज शनिवार होता त्यामुळे. तर त्यांनी मला सर्व ह्याच्यावरता जे पसारा होता तो सर्व काढून दिलेला आहे. औषधी वगैरे औषधीच्या टोपल्यामध्ये टाकून दिलेल्या आहेत. बाकी चार्जर वगैरे आपलं जे पण वापरायची मशीन पण होती ती पण अशी वरी ठेवून दिलेली आहे. जेव्हा पण काम पडलं तेव्हा मी लगेच काढू शकते, पण एखाद्या वेळेस आता सर्दी 8 दिवस राहते तर ते सामान वरीच राहतं. औषधी वगैरे रोजचे आपले लहान मुलं असतील घरात तर ते लागतातच, त्यात काही विषय नाही. एखाद्या वेळेस कोणाला खोकला येते तर औषध द्यावं लागते, कोणाला उलटी झाली तर त्याचं औषध द्यावं लागते. त्यासाठी औषध जे आहे ते असं वरीच ठेवावं लागते मला. पण आज सर्व पसारा उचलला त्यामुळे ना हे सर्व उचलून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथं टी व्हीमध्ये, आता टी व्ही तर आम्ही चालू करत नाही, बरेच दिवस झाले. फोन आहे तर मुलं फोनच बघतात आणि शाळा पण सुरू असल्यामुळे जास्त काही टी व्ही चालू होत नाही. पण त्याच्यावर खूप सारा धुरडा होतो. आता धुरडवायचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की माझं रोडवरती घर आहे, त्यामुळे रोजच्या झाडण्यामध्ये जो रोड झाडतात, बाहेर पण रोड वगैरे झाडला जातो, त्यातला सर्व धुरडा घरातच येतो. आपण किती पण पॅक करून ठेवलं तरी पण तो रोजचा आहे, जे गाड्या गोड्या चालत असतात रोडवर समोरच असल्यामुळे ना खूप जास्त घरात धुरडा येतो आणि खूप जास्त लवकर बसतो. आता मी जरी आजच्या दिवस साफसफाई करत असली तरी पण दुसऱ्या दिवशी थोडा थोडा व्हायला तयार होतो. तर इथे मी सगळी साफसफाई अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर टी व्ही वगैरे अशी कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेली आहे. ओल्या कपड्यानं पुसत नाही मी. एखाद्या वेळेस म्हणजे ते स्प्रे भेटत होता पुसायचा, त्याच्यानं पुसली होती, पण त्याच्यामध्ये ते स्प्रे गेला होता आणि थोडीशी टी व्हीवरती लाईन आली होती. त्यामुळे ना मी आता त्याच्यानंतर म्हणजे सुधरून आणली मग त्याच्यानंतर टी व्ही. तर मी तेव्हापासून फक्त कोरड्या कपड्यानंच पुसती, नाही तर मी पुसतच नाही टी व्ही. शक्यतो जास्त मी पुसतच नाही टी व्ही, पण पुसली तरी कोरड्या कपड्यानंच पुसती. आता इकडे शनिवारच्या दिवशी सगळे घरीच होते, तर आता काही मुलांच्या शिशामध्ये पाणी वगैरे असतं, ते स्वतःच करतात, स्वतःच धुवून घेतात शिशा. पण आज काय त्यांना स्कूलमध्ये जायचं नव्हतं, म्हणून मग मी थोडंसं पाणी होतं ते काढून घेतलं. बास्केटा वगैरे ते वरीच अडकून ठेवतात,
तर ते एका साईडला अडकून ठेवलेले आहेत. आणि चला म्हटलं थोडीशी अलमारी पण आपण इथं पुसून घेऊया. ती पण अशी कोरड्या कपड्यानं पुसून घेतली. बाकी चुन्ना वगैरे जे लावून आरसे क्लीन होतात, स्वच्छ होतात, त्याला खूप जास्त वेळ लागतो. पण मी आज थोडं सगळं म्हणलं धुरडा वगैरे काढून घ्यावं, त्यासाठी मी हे सर्व फक्त पुसपास करून घेतलेली आहे. असं चुना वगैरे लावून नाही का आरसे वगैरे चक निघतात, तर मी काय चुना वगैरे लावलेला नाही, फक्त पुसून घेतलेला आहे, झटकून घेतलेला आहे. बस थोडंफार आपलं छान वाटलं पाहिजेत डेलीसाठी म्हणून तेवढं केलेलं आहे. आता एक्स्ट्राचा हा घरात आरसा होता, मी मागे आणला होता, कारण माझी अलमारी आहे ना एकदम कोपऱ्यामध्ये आहे, तर चेहरा वगैरे काही व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे ना मी ही आरसा त्या घरातून आणला होता. पण आता काही त्याची मला अडचण होत आहे, त्यामुळे म्हटलं चला ह्याचा बंदोबस्त आपण दुसरीकडं कुठं तरी करूया. चला आता मी इथं सर्व पसारा आवरून घेतलेला आहे, घर वगैरे झाडते आणि मग तुम्हाला बोलते. आपल्या ह्या सँडली जेव्हा गावाला जायचं होतं त्या टायमाला आणलं होतं, म्हणजे काही गडबड आणि संध्याकाळी खरेदी केली. म्हणजे सर्व सामान तर होतं, पण चपला सँडल वगैरे नव्हत्या, तर त्याच आणल्या होत्या टायमावर. एकदम छान. तर ही आणली होती अर्ध्यासाठी, एकदम छान आहे चप्पल. ही आणली होती आराध्यासाठी चप्पल आणि ही आणली होती माझ्यासाठी चप्पल. म्हणजे सँडला आहेत, या कंपनीच्या आहेत, लवकर तुटत पण नाही, काही नाही. अशी आमची खरेदी झाली होती. म्हणजे फक्त आम्हाला सँडल वगैरे घ्यायच्या होत्या, तर आमच्याकडे चपला वगैरे काही नव्हत्या. म्हणजे होत्या पण अशा जुन्या होत्या, पण लग्नात वगैरे जायचं असलं की चांगल्या चपल्या लागतात, त्यासाठी मग या चपल्या घेतल्या होत्या. आता हे दोन्ही चपल्या आम्हाला नाही का 600 रुपयाच्या पडल्या. तुम्ही सांगा हे महाग झाल्या का स्वस्त झाल्या? मला तर वाटते महागच झाल्या, नाही का नाही? थोड्या महागच आहेत, कंपनीच्या आहेत, पण 600 म्हणलं तरी महागच झालं. आता हे आम्ही तसाच पॅक करून ठेवला, आता गावाला जाणं कॅन्सल झालं म्हणून तसाच पॅक करून ठेवल्या. या चपला ज्या आहेत ते एकदम छान आहेत, मला आवडली. म्हणजे बघतात घालून बघितली आणि मला छान वाटली म्हणून घेतली. आता वापरली तर नाही, कारण कामच नाही पडलं. आता आम्ही गावाला जाणार होतो, तर ते तर कॅन्सल झालं. पण असं म्हणलं असलेली वस्तू कधी पण कामी येते. जेव्हा अर्जंट आपल्याला बाहेर जायचं त्या टायमाला तर आपल्याला कामी येते. टायमावर आम्ही घेतल्या होत्या सँडली, तेव्हा कामी नाही आल्या, पण असं हाताखाली असलेली वस्तू कधी पण कामी येते. आता आमचं सगळं म्हणजे आज आहे शनिवार आणि कामं वगैरे सगळे हळूहळू चालू आहेत. आता आमची म्हणजे फ्रीज वगैरे पुसणं झाला, कारण आज शनिवार आहे. आज मुलं काही शाळेत गेली नाही, पाठवले पण नाही, काल खूप लेट झालं होतं झोपायला. त्यामुळे ना आज म्हटलं जाऊ दे, बरेच दिवस झाले ना डेली स्कूलमध्ये चालल्यात, पण एक बी दिवस गॅप नाही, तर म्हटलं चला त्यांना पण गॅप असो, सुट्टी असो एक दिवशी. आणि आज मला थोडीशी साफसफाई पण करायची होती, थोडंसं घरात सामान चेंज करायचं होतं, ते आता तुम्हाला दाखवलं मी ना. तर म्हटलं चला आता हे साफसफाई करताना, काल मी मेकअपचा शूट वगैरे केला, तो व्हिडिओ अपलोड केला, त्यासाठी या सँडल वगैरे मी बाहेर काढल्याच होत्या, पण त्याचं काही काम नाही पडलं, फक्त चेहऱ्याचाच मेकअप दाखवला, बाकी सँडल वगैरे त्यात काही दिसली नाही. म्हणून मग आता ती अंदर ठेवते म्हटलं पॅक करून, कारण हा झोपलेला होता आणि अलमारीचा आवाज येते खोलली तर, आणि तो उठून जाईल. त्याच्यानंतर मग मला अपलोड पण करायचा होता व्हिडिओ, त्यासाठी मग मी वरच ठेवल्या होत्या. आता साफसफाई करताना त्या समोर दिसल्या, तर चला म्हटलं ते पण आवरून घ्यायचे. आता माझी इथं बरेचसे कामं झालेत, घरातले भांडे वगैरे सर्व राहिलेत, फक्त साफसफाई वगैरे केली, कारण बरेच दिवस झाले घरातली काही साफसफाई नव्हती केली. बरेच इथं धुरडा तिथं धुरडा, सगळीकडे धुरडा. तर चला म्हटलं आज घरीच आहे मुलं, एवढी काय आपल्याला डबा हे ते करायचं काही काम नाही, मग हे सर्व कामं केलं. चला आता भेटते असाच व्हिडिओ, तुम्ही पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, चॅनलवर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत जा, म्हणजे माझे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील, पोचत राहतील. आणि चला मग आता हे आवडते, एकदा घर झाडून घेते आणि मग भेटते तुम्हाला पुन्हा. मग आवरा आता सँडली बरं. आपल्या पन्नी कुठे गेली ते का फाडून टाकतील ना दे ना. चला आता थोडंसं आपल्याला मुलांना पण काम सांगावं लागते, थोडंफार हळूहळू. बाय बेटा. कोण? तूच तर बेटा आहे रे. बाय बेटा काय बाय बेटा. चला आता घर वगैरे झाडून घेते, कारण घरात पसारा वगैरे म्हणजे आवरला, सर्व साफसफाई केली, जशी करायची तेवढी करायची तेवढी.
आता हे सगळं केलेलं आहे सर्व. आता घर वगैरे झाडून घेते. फक्त घरात धुळा वगैरे आहे, पसारा वगैरे आहे. फरशी वगैरे हे मंडळी पुसून नाही तर मग आज झालं तर आज पुसून घेईल, कारण काम वगैरे आता सर्वच राहिलेली, फक्त साफसफाईच केलेली आहे. चला घर झाडून घेते मी एकदा. आता चला म्हटलं हे सँडल वगैरे ठेवून देते, सगळं बघितल्यात आणि तुम्हाला पण दाखवल्यात. आता ठेवून देते म्हटलं आणि घर झाडण्याला सुरुवात करते. कारण सर्व पसारा माझा आवरून वगैरे झालेला आहे. सगळं गादी वगैरे सर्व स्वच्छ झालेली आहे. त्याच्यावर नवीन चादर पण टाकलेली आहे, धुतलेली. नवीन नाही पण धुतलेली आहे, जे की माझ्याजवळ अशा म्हणजे डिझाईनच्या सेम अशा 2 चादरा आहेत. एक धुवायला जरी असली तरी एक चादर पलंगावर राहते. त्यासाठी मी इथं चादर वगैरे टाकून घेतलेली आहे. म्हटलं चला आता जे पण आपण साफसफाई केलेली त्याचा धुरडा पण खूप जास्त खाली पडलेला आहे, तर ते पण सर्व झाडून घेतलं. तुम्ही पाहू शकता आता इथं माझं झाडलोट चालू आहे करणं. आता थोडंसं घर आपण स्वच्छ केलं ना, खूप छान वाटते घरामध्ये. पण असं जास्त दिवस राहत नाही ना, ऊन कंटाळा येतो तोच कामं करून आपल्याला रोजचं. पण आपलं घर आहे तर आपल्याला करावंच लागतं. ते अर्ध्या घंट्यात का खराब होईना, पण आपल्यालाच आपले कामं करावं लागतात. त्यासाठी ना इथं आजचा मी शनिवार आहे तर हेच ठरवलं, कारण दुसऱ्या दिवशी आहे संडे. तर स्कूलचे कपडे वगैरे आपल्याला म्हणजे सोमवारची तयारी करून ठेवावं लागते. मुलं शाळेत जातात त्यामुळे त्यांच्या शिशा वगैरे, टिफिन, उद्या काय द्यायचं आहे हे सर्व विचार करून, हे सर्व आपल्याला संडेच्या दिवशी विचार करून ठेवावं लागतं. त्यांचे शाळेचे कपडे वगैरे धुवून वगैरे सर्व ठेवावं लागतात. तर आजच्या दिवशी ही साफसफाई करावं म्हटलं, शनिवार आहे तर मी तर घर वगैरे झाडून घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता घर कसं स्वच्छ वाटत आहे. घर थोडंसं आपण छान ठेवलं, स्वच्छ ठेवलं तर एकदम छान वाटते. आता ह्यानंतर मी तर फरशी वगैरे सगळी पुसून घेणार आहे आणि त्यानंतर अंगणात वगैरे पाणी घालून घेणार आहे. कारण घर स्वच्छ, अंगण स्वच्छ असलं की आपल्याला असं मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि कोणी जर आपल्या घरामध्ये आलं ना तर एकदम छान वाटतं. तर इथं मी अंगण वगैरे तर सकाळीच म्हणजे झाडलेलं होतं. तर मी इथं नळ चालू केला आणि इथं पाणी टाकायला सुरुवात केली. पाणी वगैरे अंगणात टाकून घेतलं. त्यानंतर खराट्याच्या साह्यानं असं सर्व पाणी वगैरे काढून घेतलं. आता ऊनच आहे सध्या, आभाळ वगैरे नाही आहे, तर लवकर वाळून जाते अंगण. असं प्लेन केलेलं आहे असं, तर छान. कामं वगैरे सर्व झालेले, सर्व आटपून घेतलेले, भांडे धुणं, घरं वगैरे झाडून स्वच्छ करून सर्वांच्या आंघोळी वगैरे झालेले आहेत. आता नाश्ता इथं बोलवलेला आहे. नाश्ता म्हणजे समोसे आणलेले आहेत है ना. आज वेणी काय सुट्टी, आज वेणीला उद्या घालणार आहे कारण आज शनिवार आहे. आणि मी फक्त इथं बॉडी लोशन वगैरे लावून घेतलेलं आहे चेहऱ्याला. हा चला नाश्ता वगैरे करून घेते, मग भेटते तुम्हाला. इथे छानपैकी असे गरम गरम समोसे आणले होते नाश्त्यासाठी, कारण थोडंसं रातचं पण होतं उरलेलं आणि थोडेसे समोसे पण बोलवले होते. कारण संध्याकाळीच हा स्वयंपाक करायचा होता मला आणि थोडंसं शिळं होतं, त्यामुळे मला स्वयंपाक वगैरे दुपारचा करायचा नव्हता. तर इथं मस्तपैकी असे छान समोसे आणले होते आणि यावेळेस खरंच खूप छान समोसे मिळाले होते. तर आम्ही सर्वांनी इथं समोसे खाल्ले आणि एन्जॉय केला. त्यानंतर एवढे सर्व कामं झाल्याच्यानंतर म्हटलं थोडासा आराम करावं. तर मग अशीच बसली मी, थोडंसं बॉडी लोशन वगैरे थोडंसं लावून घेतलं आणि बसली. मग झाली संध्याकाळ. आता इथं संध्याकाळच्या सुरुवात म्हणजे स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे मी ना. तर थोडासा आराम वगैरे करून घेतला होता. चहा पाणी सर्व झालं होतं आमचं. मुलांना चहा पाणी दिलं होतं, कारण आज दुपारी स्वयंपाक केला होता, त्यामुळे थोडीशी मुलांनी चहा खारी वगैरे खाऊन घेतली होती. चहा बिस्किट खारी जे पण त्यांना खायचं ते खाऊन घेतलं होतं. त्यानंतर मी तर लागली होती स्वयंपाकाला. संध्याकाळचा स्वयंपाक म्हणला तर लवकर करून घेतलं तर टेन्शन नसते, कारण थंडी खूप जास्त वाढलेली आहे आता. तर मी इथं कणिक वगैरे मळून घेतली होती, माझ्या पोळ्या वगैरे चालू होत्या. म्हटलं चला आता तुम्हाला माहिती आहे माझा एकीकडे गॅस जो आहे तो बारीक झालेला आहे आणि एक जो आहे ते तर खूपच बारीक आहे. ते त्यासाठीच म्हटलं विचार केला मी ना की चला लवकर आपण पोळ्या भात पटकन करून घेऊया, कारण भाजीला आता काहीच नव्हतं घरामध्ये. तर विचार येत होता की काय करावं. तर त्यासाठी मी त्यांना पाठवलं होतं की तुम्ही थोडंसं कांदे सांबार आणा आणि सोयाबीनच्या वड्या करून घेऊ आपण भाजीला. तर इथं आजचा सोयाबीनच्या भाजीचा माझा बेत होता. पोळ्या वगैरे सर्व टाकून घेतल्या मी ना. त्याच्यानंतर त्यांनी कांदे सांबार आणून घेतला. आता इथं तुम्हाला म्हटलं की थोड्याशा शिळ्या पोळ्या वगैरे होत्या, त्या सर्व इथं काढून घेतल्या. एखादी 1-1.5 अशी उरलेली होती पोळी, ती मी इथं काढून घेतली आणि जो रुमाल आहे तो पोळ्यासाठी ठेवून घेतला. आता हा पण उद्या संडेला निघणार आहे, म्हणजे संडेच्या दिवशी होणार आहे, पण नंतर निघणारच आहे. नॉनव्हेज वगैरे होते तर आपलं मग धुतल्या जाणार तो रुमाल पोळ्याखालचा. तर इथं माझ्या अशा प्रकारे सर्व पोळ्या वगैरे मी सर्व करून घेत आहेत. आता कांदे आणि सांबार आणताना ह्यांनी फटाके पण आणले होते मुलांनी जाऊन, तर ते पण फटाके वगैरे खेळत होते. आमच्या इथं अशी कधी पण दिवाळी सुरुवात होते दिवाळीला,
तर पोळी इथं छानपैकी अशी टम फुगत आहे, पण फक्त फरक एवढाच आहे की बारीक थोडासा गॅस आहे, त्यामुळे थोडीशी पातळ पोळी येते, अशी नरम येत नाही. कारण गॅसला पण म्हणजे पोळीला पण गॅस थोडासा मोठाच पाहिजेत आपली पोळी नरम वगैरे येण्यासाठी. तर इथं म्हटलं चला आता उद्या संडे आहे, तर आज केली मी मसाल्याची सोयाबीनची वड्याची भाजीच करायचा बेत होता माझा. तर अशा प्रकारे मी इथं सर्व पोळ्या करून घेतल्यात. तुम्हाला दाखवते इथं लेकरांचे फटाके वगैरे कसे फोडणं चालू आहेत. कारण मुलं ना ऐकत नाहीत. हा माझा मुलगा आहे, काहीच ऐकत नाही. त्याला जे पाहिजे म्हणजे ते पाहिजेत, नाही तर मग तो मागे लागतो. आता इथं कांदे आणि संबार आणण्याच्या वेळेस ह्याला फटाके आणि थोड्याशा सुरसुऱ्या पण आणून दिल्या होत्या आणि एकीकडे माझ्या पोळ्या पण चालू होत्या. म्हटलं थोडंसं त्यांना पण शूट करावं. तर इथं मी त्यांचं पण दाखवलं तुम्हाला थोडंसं, आणि इथं माझ्या पोळ्या वगैरे चालू होत्या. आता इथं सर्वात आखरी पोळी राहिली होती, छोटीशी करून घेतलेली होती, ती पण इकडं भाजायला लावली. आणि त्याच्यानंतर इथं सोयाबीन म्हणजे गरम करायसाठी ठेवल्या होत्या मी ना. तर त्यासाठी सर्वात पहिले इथं पाणी घेतलं आणि 1.5 चमचा मीठ टाकलं. कारण सोयाबीनमध्ये पहिलेच मीठ टाकतात, पण थोडंसं जास्त असलं तर भाजीमध्ये कमी टाकायची आवश्यकता असते. शिजतानाच एकदम छान टाकलं ना तर त्याचा फ्लेवर पण भाजीमध्ये छान येतो. आता इथं नेमकं झालं काय, मसाला वगैरे सर्व करून घेतला आणि त्यानंतर असा गरम वगैरे करून घेतला, तळून घेतला. आता मी भाजून तर घेत नाही, तळूनच घेते. कापकूप केला आणि तळून घेतला. पण माझा जो मिक्सर आहे तो आता खूप जुना झालेला आहे आणि त्याचा खूप आवाज येतो. म्हणजे तिचं जे स्प्रिंगा म्हणतात ते गेलेला वाणी झालं मला. तर थोडासा मसाला बारीकच झाला नाही, त्यामुळे माझी भाजी थोडीशी ना वेगळीच झालेली आहे. कारण त्यात जे आपण म्हणतो ना खोबरं वगैरे टाकतो ना आपण, ते थोडंसं बारीक वगैरे नाही झालेलं आहे. चला असो, आजचा दिवस असा. स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही इथं सर्वांनी वाढून वगैरे घेतलं. कारण थंडी आहे, लवकरच जेवायचं आणि लवकरच झोपायचं. तर हे उशिरा येतात, पण त्यांना कधी पण वाढून देता येते. पण मुलांना जेवण खाऊन करून झोपं घातलं की टेन्शन नाही राहत. चला आता माझा इथं स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे. आता आम्ही जेवण करत आहे सर्वजण मिळून. चला सर्वजण या जेवायला. संध्याकाळचा टाईम झालेला आहे. आता जेवलं की आम्ही झोपणार आहे. तुम्ही पण या जेवायला. आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. बाय बाय. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक करा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.